नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आपण या वर्षीपासून दिवाळी फराळची सीरीज घेऊन येतोय. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय मऊसूत तरीही रवाळ दाणेदार असे बेसन लाडू शेअर केले होते आणि आज आहे दिवाळी सीरीजचा दुसरा भाग. आज आपण खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते बघतोय. अतिशय मस्त बाहेर विकत मिळते तशीच तयार होते. आज आपण अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही सांगणार आहे आणि खूप साऱ्या टिप्स पण देणार आहे, जेणेकरून तुमच्या शंकरपाळ्या बिघडणार नाहीत. नो फेल रेसिपी आहे, शेवटपर्यंत बघत राहा. आता माझ्या हातामध्ये जो कप दिसतो तुम्हाला, तो आहे 250 ml चा आणि याच कपने मी 4 कप मैदा मोजून घेतलाय. 4 कप म्हणजेच 500 ग्रॅम, अर्धा किलो. ओके. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे कप नसतील तर तुम्ही घरातली कुठलीही एक मोठ्या आकाराची वाटी घ्या आणि त्याच वाटीच्या सहाय्याने सगळ्या गोष्टी मोजून घ्या. त्यानंतर आपण घेतोय अर्धा कप तूप. तुम्ही साजूक तूप वापरू शकता, विकतचं वापरू शकता. तर हे वजनी प्रमाणात आहे 100 ग्रॅम. तूप 100 ग्रॅमपेक्षा जास्त वापरू नका, कारण मग शंकरपाळ्या खुसखुशीत तर होतात, पण 1-2 दिवसानंतर तुम्हाला त्या तेलकट जाणवायला लागतात आणि 2-3 दिवसांनी त्याचा खुसखुशीतपणा हळूहळू कमी होऊन त्या सॉफ्ट पडू शकतात. त्यामुळे तूप प्रमाणातच घ्यायचं. आता आपण घेतोय अर्धा कप एवढं दूध. दूध तापवून थंड केलेलं आहे आणि कच्चं दूध इथे वापरायचं नाही. वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 125 ग्रॅम दूध. त्यानंतर आपण घेतली अर्धा कप एवढी साखर, म्हणजेच वजनी प्रमाणात ही आहे 125 ग्रॅम. जर तुम्हाला मार्केट स्टाईल कमी गोड किंवा फिक्कट गोड शंकरपाळी आवडत असेल तर तुम्ही एवढी साखर घ्या. पण जर तुम्हाला घरी खाण्यासाठी एकदम गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण कप एवढी साखर घेतली तरीही चालेल. ठीक आहे, म्हणजे थोडीशी जास्त अंदाजे घेऊ शकता. तर बघा, आता गॅसवर एका छोट्या पातेल्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण साखर ॲड करतोय आणि ही साखर या दुधामध्ये आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे, मेल्ट करून घ्यायची आहे. दुधाला उकळी येऊ देऊ नका, नाहीतर मग याचा पाक तयार व्हायला लागेल आणि दूध आटायला लागेल. त्यामुळे जर उकळी येते असं जाणवलं तर गॅस बंद करा आणि चमच्याने हलवत राहा. दूध गरम असल्यामुळे साखर याच्यामध्ये विरघळेलच. तर बघा, आता आपण जो घेतलेला सगळा मैदा आहे तो एकदा चाळून घेऊयात. चाळून घेतल्यामुळे हा मैदा बघू शकता याच्यामध्ये एअर जनरेट होते आणि जे आपण यामध्ये तुपाचं मोहन ॲड करणार आहोत ते व्यवस्थित सगळ्या मैद्यामध्ये मिक्स करायला आपल्याला बरं पडतं. याच्यामध्ये कुठल्याही गाठी राहत नाहीत. आता यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं किंचित मीठ आपण ॲड केलेलं आहे. आता एकदा हे असं चांगलं मिक्स करून घ्या आणि आता आपण तुपाचं मोहन बनवतोय. तर त्यासाठी गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये सगळं तूप आपण ॲड करूयात. लक्षात ठेवा, तूप आपण व्यवस्थित ॲड करायचं. वाटीला ते थोडंसं शिल्लक राहतं, तर ते पण नीट ॲड करा. तर आता गॅस मंदच ठेवायचा आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे तूप छान वाफा येईपर्यंत किंवा हलकासा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे कडकडीत तुपाचं मोहन आपण या मैद्यावरती ॲड करायचं आहे. तर बघू शकता, लगेचच हा मैदा छान फसफसतो तूप कडक असल्यामुळे. तर हे पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे, त्यामुळे सुरुवातीला चमचा वापरा, नाहीतर मग हाताला चटके बसतील. तर बघू शकता, ही प्रोसेस एकदम फास्ट करायची तूप गरम असतानाच आणि त्यानंतर लगेचच हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून छानपैकी सगळ्या मैद्याला हे मोहन चिकटलं पाहिजे, लागलं गेलं पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने ते आपण छानपैकी एकजीव करतोय. तर तुपाचं मोहन ॲड केल्याबरोबर मैदा एकदम हलका फुलका होतो, लाईट होतो, फ्लफी होतो आणि त्यामुळेच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते. तर बघा, अशा पद्धतीने मुटक्या करून बघायच्या या पिठाच्या. जर तयार झाल्या तर समजावं आपलं तुपाचं मोहन एकदम परफेक्ट आहे. तर आता जे आपण दूध साखरेचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 1 TSP एवढी वेलदोडे पावडर मी ॲड केलेली आहे. याच्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान फ्लेवर येतो. हे छान मिक्स करून घ्या आणि आता हळूहळू हे मिश्रण आपण या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं असलं पाहिजे. हलकंसं कोमट असलं तरीही चालेल, म्हणजे ज्याला आपण काटामोड म्हणतो ना, अगदी तसं असलं पाहिजे. गरम तर अजिबात नको आहे बरं का. अगदी हलकंसं कोमट हे असावं. जर असं टेम्परेचर असेल तर एवढं दूध आपल्याला या 4 कप मैद्याला इझिली पुरतं आणि आपल्याला छान याचं पीठ मळता येतं. किंवा हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. दोन्ही स्टेजमध्ये तुम्ही छान पद्धतीने हे पीठ मळू शकता, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. कारण बरेच जण हा प्रश्न विचारतात की जे आपण दुधाचं मिश्रण बनवलं आहे त्याचं तापमान कसं असलं पाहिजे ज्यावेळी आपण हे पीठ मळायला घेतो. सो दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगितलेत. आता तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने करा
आता या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं, की कणिक अगदीच घट्ट मळली गेली आहे, म्हणजे याची पोळी कधीच लाटता येणार नाही आपल्याला, तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये कोमट 2 चमचे दूध ॲड करू शकता आणि पुन्हा एकदा हे छान मळून घेऊ शकता. ठीक आहे. पण सध्या तरी मला हे पीठ अगदी परफेक्ट वाटतंय, कारण असंच घट्ट हे आपल्याला पाहिजे असतं. सो हे झाकून ठेवलं होतं मी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासासाठी आणि त्यानंतर झाकण उघडून बघायचं. आपलं हे जे पीठ आहे ते पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं असतं, कारण मैदा एकदम फुलून आलेला असतो आणि याच्यामध्ये जे आपण तूप ॲड केलेलं असतं ना, ते पण आळलेलं असतं, कारण आता थंडीचे दिवस आहेत. सो बघू शकता. आता याच स्टेजला जास्त काही करायचं नाही. आपल्याला या कणकेचे किंवा या पिठाचे 4 भाग करायचे आहेत. कारण आपल्याला हे पीठ आता छानपैकी लाटायचं असतं आणि त्याची शंकरपाळी बनवायची असते. सो बघू शकता, एक भाग मी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने हातामध्ये प्रेस करून दाखवते. सो हे बऱ्यापैकी असं याचं टेक्स्चर आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला असं वाटलं की हे खूपच घट्ट आहे, तर तुम्ही याला वरवंट्यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने 2 मिनिटासाठी चांगलं ठेचून घेऊ शकता. यामुळे हे पीठ चांगलं मऊ होतं आणि मग तुम्ही त्याची पोळी इझिली लाटू शकता. किंवा शेवटचा पर्याय, जर तुम्हाला असं वाटलं की नाहीच, या पिठापासून तुम्ही पोळी लाटूच शकत नाही, खूपच घट्ट आहे हे, तर मात्र तुम्ही 2 चमचे कोमट दूध सगळ्या मिश्रणामध्ये ॲड करा, म्हणजे सगळ्या पिठामध्ये ॲड करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि मग याच्या पोळ्या लाटायला घ्या, शंकरपाळ्या करायला घ्या. ओके. सो बघू शकताय. आता एक गोळा मी चांगला ठेचून हा लाटायला घेतलेला आहे. सो बघू शकता, लाटत असताना याला साईडने अतिशय जास्त क्रॅक जात आहेत, पण ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. कारण क्रॅक जरी जात असतील तरी आपण ही पोळी इझिली लाटू शकतोय. याचा अर्थ आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार आहेत. आणि ही लाटत असतानाच तुम्ही वरचा सरफेस पण बघू शकता. सरफेसवर पण किती जास्त पदर आत्ताच सुटलेले आहेत. याचा अर्थ आपली शंकरपाळी भरपूर लेयर्स असणारी तयार होणार आहे. ठीक आहे. तर जो क्रॅक गेलेला भाग आहे तो अशा पद्धतीने कापून काढायचा आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या शंकरपाळ्या कट करून घ्या. तर मी शक्यतो चौकोनी आकारामध्ये आणि छोट्या-छोट्या आकारामध्येच कट करते, कारण अशाच मला आवडतात. तुम्हाला जर कापणीच्या आकारामध्ये आवडत असतील तर तुम्ही तशाही कट करू शकता. तर बघा, आता एक-एक शंकरपाळी मी या ताटामध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता याचा शेप अजिबात बिघडत नाहीये. जसा आहे तसाच राहतोय. याचा अर्थ आपली शंकरपाळी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आणि ही बघू शकता जाडी. अशा पद्धतीने एकदम छोटी जाडी मी ठेवलेली आहे. जास्त जाड नाही आहेत या शंकरपाळी. कारण आमच्या घरामध्ये जास्त गुबगुबीत कोणाला आवडत नाहीत, अशा फ्लॅटच आवडतात. तर चला, आता आपण शंकरपाळी तळायला घेणार आहोत. त्यासाठी एका परातीमध्ये मी ओडी युनिरॅप्स ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण शंकरपाळ्या तळलेल्या काढणार आहोत. तर मंडळी, शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि गॅस मध्यम फ्लेमवर चालू केला आहे. तेल मध्यम गरम करायचं आहे आपल्याला. तर ते ओळखायचं कसं? तर एक गोळी पिठाची आपण यामध्ये ॲड करायची. त्याला लगेचच बुडबुडे यायला लागले आणि तरीही ती गोळी करपली नाही, तर समजायचं आपलं तेल एकदम परफेक्ट गरम आहे. आता गॅस बारीक करायचा. ठीक आहे. आणि बारीक गॅस असताना आपण याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळी ॲड करायच्या. सुरुवातीला 8 ते 10 सेकंदच याला अजिबात धक्का लावायचा नाही, टच करायचं नाही. पण त्यानंतर लगेचच एका झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने शंकरपाळी सतत हलवत आपल्याला छानपैकी तळून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही तेलासकट ही शंकरपाळी सतत हलवत राहिलात तर तिला एकसारखा सोनेरी रंग येतो आणि सगळ्या शंकरपाळी एका रंगावरती मस्तपैकी तळली जाते. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी तळायला घेतली तर एक बॅच तळायला 2.5 ते 3 मिनिटं एवढा वेळ लागतो. तर बघू शकता, इथे तेलाचं तापमान तुम्हाला परफेक्ट कळणं गरजेचं आहे. तेल जर कमी गरम असेल तर तेलामध्ये शंकरपाळी लगेचच विरघळते किंवा तेल जास्त पिते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तेलामध्ये जर जास्त प्रमाणात तुम्ही शंकरपाळी ॲड केली तर जास्त शंकरपाळींमुळे तेलाचं तापमान एकदम कमी होतं आणि मग शंकरपाळी तेलामध्ये विरघळते किंवा जास्त तेल पिते. तर बघा, एक बॅच आपण तळून काढलेली आहे. आता गॅस कमीच ठेवायचा. 1 मिनिटभर थांबायचं, म्हणजे तेलाचं तापमान पुन्हा चांगलं मेंटेन होतं आणि मग दुसरी बॅच यामध्ये सोडायची आणि कमी आचेवरच आपण ही मगाचच्या प्रमाणेच छानपैकी तळून घ्यायची. तर मंडळी, ज्यावेळी तुम्ही तेलामधून शंकरपाळी बाहेर काढता त्यावेळी ती जास्त लाल होऊ देऊ नका. हलकीशी गोल्डन ब्राऊन झाली की लगेचच बाहेर काढा, कारण बाहेर काढल्यावर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते आणि त्याचा रंग वाढतो. तर बघा मंडळी, आता खास तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी काही शंकरपाळी अशी थोडीशी जाड कट केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या या पद्धतीच्या शंकरपाळ्या जर थोड्याशा जाड बनवल्या तर किती दुप्पट फुलतात आणि किती खुसखुशीत होतात. ओके. सो बघू शकताय, सेम पद्धत आहे. सेम सगळ्या टिप्स फॉलो करून मी या सगळ्या शंकरपाळ्या आता तळून घेत आहे.
सो बघू शकताय. इथे अजून एक महत्त्वाची टिप सांगायची राहिलेली आहे ती म्हणजे जर शंकरपाळी तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेचच तिचा कलर बदलायला लागला, तर समजावं आपलं तेल खूप जास्त गरम आहे आणि अशा अतिशय गरम किंवा कडकडीत तेलामध्ये शंकरपाळी कधीच तळायची नाही. नाहीतर मग ती बाहेरून लगेचच करपते, पण आतमधून मात्र कच्ची राहते. ठीक आहे? त्यामुळे तेल मध्यम गरम असतानाच आपण शंकरपाळी तळून घ्यायची. तर मंडळी, शंकरपाळी तेलामधून बाहेर काढल्या-काढल्या गरम असताना ती एकदम मऊ असते, पण ज्यावेळी ती पूर्णपणे थंड होते, त्यावेळी मात्र एकदम खुसखुशीत तयार होते. सो बघू शकताय, अतिशय मस्त अशी शंकरपाळी आपली तयार झाली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेल्या सर्व टिप्स व्यवस्थित फॉलो करा आणि मी सांगितलेलं प्रमाण अचूक घ्या, जेणेकरून तुमच्या शंकरपाळ्या एकदम परफेक्ट तयार होतील, मार्केटसारख्याच चवीला लागतील. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.